नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या ट्रेड विथ डिटेल ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण गोल्ड मिनी मध्ये आज ट्रेड घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की एक घंट्याचा चार्ट चालू आहे आणि या एका घंट्याच्या चार्टवर ही एक रेजिस्टन्स लाईन आहे आपली, जे की खूप वेळचं झालं कॉन्स्टंटली ब्रेक करू शकत नाहीये. आणि ही जी खालची लाईन होती सपोर्ट लाईन 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर दाखवतो मी तुम्हाला, ती कॉन्स्टंटली तोडायली मार्केट. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आता जे गोल्डचं एकदम रॅली झाली ती आता कुठेतरी रॅली थांबली आहे आजच्या दिवसासाठी तरी, आणि इथून थोडीशी विकनेस आपल्याला जाणवल असं आपल्याला दिसायले. जर 30 मिनिटाचा चार्ट बघितला तर RSI डाऊन साईडला गेलेलं दिसेल तुम्हाला. एका घंट्याचा चार्ट बघितला तर इथं सुद्धा आता डाऊन साईडला गेलेलं दिसायले तुम्हाला, जेणेकरून स्ट्रेंथ आता कम्प्लिटली कमी होत चाललेली आहे गोल्ड मधली, हे आता दिसायले. आणि हे नेहमीसाठी नाहीये, म्हणजे आताच्या घडीला हे होत आहे. हे जे सपोर्ट आहे जे आता बार 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 ब्रेक करायले, त्याच्यावर आपण आता ट्रेड घेणार आहोत. ह्या सपोर्टवर आपण आता ट्रेड घेणार आहोत. एकदम आपल्या ट्रेडमध्ये आता काय राहील माहिती का, तुम्हाला स्टॉप लॉस दाखवतो मी. हा स्टॉप लॉस राहील. ही जी वरची लाईन तुम्हाला दिसते ती एक स्टॉप लॉस राहील आपलं. आपली एंट्री आता इथून झालेली आहे समजा, कारण की इथं पण झाली होती, इथं पण झाली आहे. एकंदरीत आपण एक आता टोटली बघायला गेलं तर 3 लॉट घेतलेले आहेत त्याच्यामध्ये, आणि आपण आता वेट करतोय टार्गेटचं. टार्गेट आपल्याला हे सुद्धा पकडू शकतो आपण आणि हे सुद्धा पकडू शकतो, पण एक कन्झर्वेटिव्ह टार्गेट म्हणून आपण हे पकडायला काही हरकत नाहीये. कारण की एक सपोर्ट आहे इथं, त्याच्यामुळे आपण इथं ह्याला टार्गेट पकडूया. त्याच्यामुळे आपण डाऊन साईडचा ट्रेड घेतोय. 1,13,678 रुपयावर आता सध्याला चालू आहे. आपलं म्हणणं चाललंय की एखादा हजाराचा तरी इथून डाऊनफॉल यायला पाहिजे गोल्डमध्ये. बघूया काय होते. आणि विकनेस कॉन्स्टंट आहे, कारण की तो जो वरचा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स लाईन कडे जात पण नाहीये. आणि तुम्ही बघू शकता ही जी सपोर्ट लाईन होती ती कॉन्स्टंट ब्रेक करते, कॉन्स्टंट ब्रेक करण्यावर आहे. इथे एकदा ब्रेक केलं, त्याच्यानंतर वर जाण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर वापस ब्रेक केलं, पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न केला, आणि आता वापस ब्रेक करायले. त्याच्यामुळं विकनेस आलाय आणि आता आपल्याला त्याच्यावरच आपण ट्रेड घेतोय, त्याच विकनेस पाहिजे. बघू शकता पुन्हा पुन्हा तोडतंय सपोर्टला. त्याच्यामुळे आपलं म्हणणं चाललंय की हे आपलं टार्गेट आहे, या टार्गेट पर्यंत तरी आलंच पाहिजे गोल्ड. आणि दुसरं टार्गेट हे आहे 2 नंबरचं टार्गेट. हे सेकंड टार्गेट राहील लाईन. तुम्ही बघू शकता ही जी लाईन आहे ती एक स्पेशल इंडिकेटर आहे आपलं. ते सुद्धा आता डाऊन साईडला व्हायला लागलंय, म्हणजेच की ते सुद्धा दर्शवायले की विकनेस कुठेतरी आहे. कारण की तुम्ही इथं बघू शकता त्यानं कॉन्स्टंट वरच्या साईडला होता. जी लाईन आपली कॉन्स्टंट वरच्या साईडला होती ती आता कुठेतरी नरमाईला चालू झाली आहे, खालच्या साईडला जायला चालू झाली आहे. त्याच्यावर एक कन्फर्मेशन आपल्याला भेटायला की आपण जे शॉर्ट सेल केलेलं आहे गोल्डला, म्हणजे जी विकनेस जाणवली त्याच्यानुसार आपण त्याला पहिले सेल केलेलं आहे, ते बरोबर आहे. त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारची बायची आणि सेलची रिकमेंडेशन नाहीये. फक्त आपण हे आपलं ट्रेड झाल्याच्या नंतरच व्हिडिओ टाकतो असं, पण हे फक्त तुम्हाला एज्युकेशन पर्पजसाठी व्हिडिओ आहे, इतकं मात्र लक्षात घ्या. 11:30 वाजता गोल्डचं मार्केट बंद होतं आपल्या इथलं. 11:30 वाजले, 23 तारीख आहे. आता उद्या 24 तारखेला आता खालती क्लोज झालंय आपल्या सपोर्टच्या. आपलं उद्या त्यानं स्टॉपला सोडवणार का खाली आपलं प्रॉफिट देणार हे आता आपल्याला उद्याच कळणार आहे, कारण की आता 11:30 वाजलेले आहेत, गोल्डचं मार्केट बंद झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण आता उद्या बघूया की एक्झॅक्ट काय होतं आपल्यासोबत, आपलं टार्गेट हिट होतं का आपलं स्टॉपला सुटतो. भेटूयात मग उद्या 24 तारखेला. तुमचं सर्वांचं मी आपल्या ट्रेड डिटेल या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. काल आपण 23 तारीख होती आणि काल आपण बघितलं होतं की 11:30 वाजता आपण एक ट्रेड घेतला होता गोल्डमध्ये. का तर गोल्ड एकदम एक टॉपवर होतं आणि तिथं आपल्याला विकनेस जाणवत होती गोल्डची. आपण RSI बघितला, डाऊन साईडला होता.
एक रेंजमध्ये बनवत होतो गोल्ड, आणि आपण एक रेजिस्टन्स लाईन काढली होती. त्या रेजिस्टन्स लाईन्सच्या एक्झॅक्ट खाली कॉन्स्टंटली गोल्ड होतं. त्याच्यामुळे आपण एक शॉर्ट पोझिशन बनवली होती. शॉर्ट पोझिशन म्हणजे डाऊन साईडला जेव्हा प्राइस जाते तेव्हा आपल्याला प्रॉफिट होतो, तोच म्हणजे की शॉर्ट पोझिशन. म्हणजे आपण पहिले सेल करतो आणि त्याच्यानंतर बाय करतो. म्हणजे जी कोणती आपण वस्तू पहिले सेल करतो ती जेवढी पडती आणि आपण जे त्याच्यानंतरच्या प्राइसवर बाय करतो तेवढा आपला प्रॉफिट असतो. त्यामुळे आपण एक शॉर्ट पोझिशन बनवली होती. का तर आपल्याला एक दिसू लागलं होतं की गोल्डमध्ये आता कुठेतरी विकनेस यायला चालू होणार आहे. म्हणून आपण काल 23 तारखेला शॉर्ट पोझिशन बनवली होती 1,13,669 रुपयावर. आणि आपल्याला अशी अपेक्षा होती की आपलं एक टार्गेट होतं, पहिलं टार्गेट होतं 1,12,859 रुपये. आणि आपलं तुम्ही बघू शकता टार्गेट पहिलं आणि टार्गेट दुसरं दोन्हीही टार्गेट हिट झालेले आहेत. दोन्हीही टार्गेट हिट झालेत आपले. आपण आज सकाळी बघितलं आपल्याला पहिल्यांदा गोल्ड वर ओपन झालं आपल्या एकदम स्टॉप लॉसच्या जवळ. पण स्टॉप लॉसचा एक नियम आहे की स्टॉप लॉसच्या वरती जोपर्यंत कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत आपण ट्रेड मधून एक्झिट घेत नसतो. त्याच्यामुळं एकदम वर ओपन झालं आणि डायरेक्ट खाली पडायला चालू झालं. सकाळी बघायला गेलं तर आपल्याला आपल्या टार्गेटच्या खूप जवळ आली प्राइस, पण जवळ येऊन वापस वरती गेली. मग आपल्याला काही वेळ प्रॉफिट दाखवलं इथं मध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपल्या जी सेलिंगची प्राइस होती त्याच्यावर प्राइस गेली थोड्या वेळासाठी, त्यामुळं आपल्याला पुन्हा लॉस दाखवलं. पण आपला स्टॉप लॉस उडाला का नाही, त्यामुळं आपण एक्झिट केली नाही. आपण फक्त आपला स्टॉप लॉस जे आपण ठरवलंय, आपण काहीतरी विचार करून स्टॉप लॉस ठरवतो ना, त्याच्यामुळे जोपर्यंत त्याच्या वर जात नाही तोपर्यंत आपण एक्झिट करायची नसती. त्याच्यामुळे आपण त्या ट्रेडमध्ये बनून होतो. एक तर टार्गेट हिट हो नाही तर स्टॉप लॉस हिट हो. आपल्याला थोडा वेळ लॉस पण दाखवला, त्याच्यानंतर पुन्हा प्राइस खाली यायला चालू झाली. त्याच्यानंतर आपल्या टार्गेटच्या एकदम क्लोज आली प्राइस, एकदम क्लोज, आणि पुन्हा वर गेल्यासारखी गेली. त्याच्यानंतर आता बघता पूर्णतः प्राइस खाली आलेली आहे आणि आपली दोन्ही टार्गेट हिट केलेली आहे. आपण जे म्हणत होतो, आपण अनालिसिस केलं की आपल्या अनालिसिस नुसार 1,000 रुपयाची तरी सेलिंग यायला पाहिजे होती, विकनेस यायला पाहिजे होती, ती आलेली आहे. आपण जेव्हा अॅक्युरेटली अनालिसिस करतो त्याचा हाच फायदा आहे की आपल्याला आपले टार्गेट माहित असतात, कधी विकनेस आली तो कळतो आणि आपण एकदम प्रॉपर प्रकारे ट्रेड घेऊ शकतो. गोल्ड असो, सिल्वर असो, क्रिप्टो असो, का निफ्टी असो, का बँक निफ्टी असो, का ऑप्शन असो, कोणते पण, का कोणता पण स्टॉक असो, जेव्हा आपल्याला चार्ट एकदम करेक्टली ओळखता येतो किंवा आपल्याला त्याच्यातलं नॉलेज एकदम परफेक्टली येतं, तेव्हा आपण एकदम अॅक्युरेटली ट्रेड घेतो आणि तो सक्सेसफुल सुद्धा होतात ट्रेड चांगल्या प्रकारे. त्याच्यामुळं आम्ही हे जे व्हिडिओ बनवतोय ते फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवतोय. याच्यात कसलीच बाय आणि सेलची तुम्हाला रेकमेंडेशन नाही आहे. आणि आम्ही तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय की कशा प्रकारे ट्रेड घेतला पाहिजे. मग ते कोणतं पण असू द्या, गोल्ड असो, सिल्वर असो, क्रिप्टो असो या निफ्टी बँक निफ्टी असो, कशामध्ये सुद्धा जेव्हा आपण एकदम परफेक्टली अनालिसिस करतो तेव्हा ट्रेड सक्सेसफुल बऱ्यापैकी होतात. त्यामुळे आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला ट्रेडिंग खरंच शिकायची असेल तर आम्ही तुम्हाला एकदम फ्रीली बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत सगळं काही शिकवणार आहोत. त्यामुळे आमच्या युट्यूब चॅनलला, ट्रेड विथ डिटेल या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.